कल्याण परिसरात राहणारे आरिफ माजिद, फारुख तानकी, फरहान शेख आणि अमन तांडेल हे 4 तरुण काही महिन्यांपूर्वी अचानक गायब झाले होते। त्यानंतर ते ISIS या दहशतवादी संघटनेकडून लढण्यासाठी इराकला गेल्याची माहिती समोर आली होती। आरिफ ISIS सोबत 3 महिने काम केल्यानंतर तुर्कीला पळून आला। आरिफनं तिथून आपल्या वडिलांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती। या संपूर्ण प्रकाराची माहिती आरिफच्या वडिलांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना दिली। त्यातून NIAचं विशेष पथक शुक्रवारी पहाटे आरिफला तुर्कीहून मुंबईला घेऊन आलं। मुंबई सेशन कोर्टासमोर आरिफला हजर करण्यात आलं। IPCच्या कलम 125 अंतर्गत आरिफला अटक करण्यात आली असून त्याला UAPA ॲक्टही लावण्यात आलाय। दोषी असल्याचं सिद्ध झाल्यास आरिफला अधिकाधिक जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते। आरिफला NIA नेमके कोणते प्रश्न विचारणार आणि कोर्टात हजर केल्यानंतर आरिफच्या चेहऱ्याचे हावभाव काय होते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। माजिद कोणाच्या संपर्कात होता? भारतात ISIS साठी आणखी कोण कोण काम करतंय? इराकमध्ये आरिफ कोणाला भेटला? त्यानं नक्की तिथं काय केलं? भारतात काही कामगिरी पार पाडण्याची जबाबदारी दिली आहे का? त्याचं ब्रेन वॉश कोणी केलं? आणखी किती भारतीय तरुणांचं ब्रेन वॉशिंग झालंय? त्याच्यासोबत गेलेल्या 3 मित्रांचं काय झालं? आरिफनं इराकमधून ISISच्या माध्यमातून ट्रेनिंग घेतल्याचा उल्लेख राष्ट्रीय तपास यंत्रणेनं न्यायालयात सादर केलेल्या रिमांडच्या कॉपीमध्ये आहे। या ट्रेनिंगमध्ये आरिफला हत्यार चालवण्याची ट्रेनिंग देण्यात आली आहे। AK-47 रायफलीसारखी आधुनिक हत्यारं त्याला चालवायला शिकवण्यात आलंय। राष्ट्रीय तपास यंत्रणेनं न्यायालयाकडे आरिफच्या 14 दिवसांची कस्टडी मागितली होती, मात्र न्यायालयानं आरिफला 10 दिवसांची कस्टडी दिली। आरिफच्या अटकेमुळे ISISच्या कार्यपद्धतीची महत्त्वपूर्ण माहिती आता उघड होणार आहे आणि ISIS कशा प्रकारे मुस्लिम तरुणांना आपल्या जाळ्यात ओढतंय तेही समोर येणार आहे। विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई।